श्री वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील सुरू असलेल्या विकास कामांची पालकमंत्री आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पाहणी केलेली आहे। या ठिकाणी त्यांनी सध्या पाऊस सुरू होता, पाऊस सुरू असतानाही त्यांनी पाहणी केलेली आहे। पूर्वेकडील प्रवेशद्वार, पायऱ्या यासह प्रदक्षिणा मार्गाचे काम सध्या गतीने सुरू आहे। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी येथील श्री वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी येथील श्री वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी राज्य सरकारकडून 286 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या विकास कामांची पालकमंत्री आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज पाहणी केलेली आहे। त्यांनी या ठिकाणी पाऊस सुरू असताना ही पाहणी केलेली आहे। त्यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते। मंदिराच्या पूर्वेस असलेल्या मुख्य प्रवेशद्वार, स्वागत कमान, मेघडंबरी तसेच मंदिराकडे जाणाऱ्या चिरेबंदी दगडावरील पायऱ्यांचे काम सध्या वेगाने सुरू आहे। या कामांची पाहणी करून धनंजय मुंडे यांनी अधिकारी आणि कंत्राटदार यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत। चिरेबंदी दगड बसवताना ते एका रेषेत असावेत, तसेच खालीवर होऊ नये, त्यावर खड्डे पडणार नाही यासाठी योग्य दगडाची निवड करून त्याची रचना उत्तमरित्या करावी अशाही सूचना यावेळी संबंधित यंत्रणेला धनंजय मुंडे यांनी दिलेल्या आहेत। प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या भोवती मेरू पर्वताकडून जाणाऱ्या मंदिर प्रदक्षिणा मार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाले असून त्यावर आता नाली व कॉन्क्रीट रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे। या कामाच्या ठिकाणी देखील धनंजय मुंडे यांनी पाहणी करत रस्त्याचा चढ उतार यासह सावलीची व्यवस्था, पोलीस ठाण्याकडे जाणारा रस्ता, तिथेच असणारी उंची यामध्ये करावयाचे बदल याबाबत संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना धनंजय मुंडे यांनी या पाहणी दरम्यान दिलेल्या आहेत। या सूचनांचं पालन करावं असं सुद्धा त्यांनी ताकीद दिलेली आहे। यावेळी ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, नगरसेवक सोनी राजेंद्र सोनी, प्रताप धर्माधिकारी, नगर अभियंता श्री बेंडले, त्याचबरोबर पदाधिकारी तसेच संबंधित कंत्राटदार यांची यावेळी उपस्थित होती। एकंदरीत धनंजय मुंडे यांनी अधिवेशन सुरू असताना वेळ मिळाल्यावर या कामाची पाहणी केलेली आहे। जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये त्यांनी प्रत्येक वेळी गांभीर्य दाखवलेलं आहे आणि आवश्यक त्या सूचना देऊन चांगलं काम कसं करता येईल या बाबतीमध्ये धनंजय मुंडे यांनी त्यावेळी त्या अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना सूचना दिलेल्या आहेत। पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू, तोपर्यंत नमस्कार।